खमंग आणि रुचकर लागणारा हा नाश्त्याचा प्रकार पाहत असताना आपल्याला यासाठी लागणारं साहित्य काही चिरून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता असे 4 पाथीचे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि याचबरोबर पात सुद्धा घेतलेली आहे. आता ही पात सुद्धा जमेल तितके बारीक आपल्याला चिरून घ्यायचे किंवा हलकीशी आपण रेग्युलर जशी भाजीसाठी चिरून घेतो, तशी तुम्ही चिरून घेऊ शकता. या पदार्थामध्ये घातल्या जाणाऱ्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता. इथे संपूर्ण पात चिरून झालेली आहे. आता पातीचे कांदे सुद्धा आपल्याला अगदी लहान असे बारीक चिरून घ्यायचे. तर इथे कांदे सुद्धा चिरून झाले. यासोबतच कोथिंबीर सुद्धा मी अगदी बारीक अशी चिरून घेतली. चिरून घेतलेले सगळं साहित्य आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. यामध्येच हिरवी मिरची आणि लसणाचा एक मोठा चमचा भरून ठेचा घालायचा किंवा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्येच घातलं अर्धा चमचा जिरे आणि यासोबतच एक छोटा चमचा भरून आपण यामध्ये ओवा घालणार आहोत. ओवा असा हातावरती चोळून घातला की मग त्याचा स्वाद सुद्धा खूप छान येतो. पाव छोटा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. अर्धा छोटा चमचा धने पावडर. यासोबतच एक मोठा चमचा भरून यामध्ये तीळ घालूयात. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून तीळ घालतेय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर करणार असाल तर इथे तीळ स्किप केले तरी सुद्धा चालू शकतं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे आणि घातलेले सगळे साहित्य या भाज्यांमध्ये चांगले मिसळून घ्यायचे. सगळं साहित्य चांगले एकजीव मिसळून झालं की यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घालायचंय. तर बरोबर 1.5 कप भरून मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता या पदार्थाला व्यवस्थित अशी बाइंडिंग यायला हवी यासाठी अर्धा कप भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय. घातलेली पिठं या सगळ्या साहित्यांमध्ये चांगली एकजीव आधी मिसळून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला पाण्याचा अगदी व्यवस्थित असा अंदाज येतो. सगळे साहित्य चांगले एकजीव मिसळून झालं की आपल्याला यामध्ये पाणी घालून जसं आपण भाकरीसाठी किंवा थालीपीठासाठी कणिक भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण पीठ भिजवतोय ते अगदीच खूप पातळ सुद्धा नको किंवा घट्ट तर अजिबातच नको. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी भाकरीसाठी जसं आपण पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ इथं मी मळून घेतलंय. आता याचे आपल्याला उंडे एकसमान असे उंडे तयार करून ठेवायचे की जेणेकरून थालीपीठ थापण्यासाठी अतिशय आपल्याला सोपं जातं. त्याचबरोबर सगळे थालीपीठं सुद्धा एका आकाराची एकसारखी होतात. आता इथे 5-6 एकसारखे असे उंडे तयार करून ठेवले. आता एकदा पीठ भिजवलं की आपल्याला खूप वेळ वाट बघायची नाही. लगेचच थालीपीठं थापण्यासाठी घ्यायची आहेत. तर इथे पोळपाट घ्या किंवा एखादं ताट तुम्ही घेऊ शकता. यावरती सुती कापड ओलं करून घ्यायचं. इथे मी रुमालच घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय. याआधी हे थालीपीठ थोडंसं मी असं चपटं करून घेतलं. हात ओलसर करून घ्यायचा. साईडला मी एका वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हलक्या हाताने हे थालीपीठ आपल्याला चांगलं थापून घ्यायचंय. तर जमेल तितकं पातळ तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता, म्हणजे अगदी खरपूस हे भाजलं जातं आणि छान खुसखुशीत सुद्धा होतात. सध्या हिवाळा आहे, यामुळे बाजरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण तयार करून पाहत असतो किंवा बऱ्याचदा आपल्याला घरामध्ये बाजरीची भाकरी आवडत नाही, खाल्ली जात नाही, तर हा ऑप्शन अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही या पद्धतीने थालीपीठं नक्की ट्राय करून पहा. तर इथे मस्त असं एकसारखं पातळ मी थालीपीठ थापून घेतलंय. आता यावरती नेहमीप्रमाणे 5 होल तयार करून घेऊ. थालीपीठ छान थापून झाले, होल करून झालं की यावरती भरपूर असे पांढरे तीळ घालायचे, म्हणजे दिसायला हे थालीपीठ खूप सुरेख दिसतात. आता जशी भाकरी आपण एका हातावरती उचलून घेतो अगदी त्याच पद्धतीने हा रुमाल सुद्धा अलगद हातावरती उचलून घ्यायचा आहे. इकडे मी तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता. मध्यम आचेवरती आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ तव्यावरती घातल्यानंतर लगेचच हळूवारपणे यावरचा रुमाल काढून घ्यायचा. तर शक्यतो आपण जो चपातीसाठी तवा वापरतो किंवा जो नॉनस्टिकचा तवा असतो यावरती थालीपीठं अगदी व्यवस्थित होतात. अजिबात हे खाली चिकटत नाही किंवा आपण जो भाकरीसाठी तवा वापरतो त्याला मात्र खूप तेलाचा वापर आपल्याला करावा लागतो. तर थालीपीठाच्या साईडने असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि यासोबतच आपण या होलमध्ये सुद्धा तेल घालून घेणार आहोत की जेणेकरून खालून जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित खरपूस असं भाजलं जाईल. वरची बाजू अशी थोडीशी कोरडी वाटायला लागली की यानंतर हलक्या हाताने थालीपीठ तव्यापासून अलगद असं वेगळं करून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. आता पुन्हा थालीपीठाच्या साईडने आपण तेल सोडून घेऊ. आता यावेळेस मध्यभागी तेल सोडण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मध्यभागी होलमध्ये तेल सोडलं होतं. आता पुन्हा साधारण 2-3 मिनिटांसाठी खालच्या साईडने गॅसची फ्लेम मीडियम करूनच आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात. तर साधारण आणखीन 2-3 मिनिटानंतर हे थालीपीठ मी पलटी करून घेतलं. जर तुम्हाला असं वाटलं की थालीपीठ अजूनही कच्चं आहे
तर अशा वेळेस तुम्ही उलटपलट करून हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. पण थालीपीठ भाजत असताना सारखं सुद्धा उलटपलट करायचं नाही. साधारण 1 ते 2 वेळा पलटी करून आपल्याला हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. एक थालीपीठ भाजण्यासाठी साधारण 5-7 मिनिटं तरी लागतात. तर इथे थालीपीठ भाजून झालेलं आहे. एका जाळीवरती आपण हे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेली सगळी थालीपीठं आपण तयार करून घेऊ. तर इथे हे दुसरं थालीपीठ सुद्धा आधीच्या थालीपीठाप्रमाणे मी भाजून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण थालीपीठं मस्त अशी खमंग दिसतायत. तर इथे बरोबर मध्यम आकाराची 6 थालीपीठं तयार केलेल्या पिठामध्ये तयार झालेली आहेत. जर इथे तुम्हाला दुसऱ्या भाज्या कुठल्या घालायच्या असतील, जसं की गाजर तुम्ही किसून घालू शकता किंवा मेथीची पानं सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. शेपूची पानं घाला, भरपूर कोथिंबीर घाला, कांदा घाला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या नक्कीच घालू शकता. आशा करते की आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.